विरोधात आणखी 3 महिलांच्या तक्रारी समोर आल्या। विशेष तपास पथकाच्या कार्यवाहीला आता वेग आला। तर आता अनेक महिला हळूहळू समोर येऊ लागलेल्या आहे। आणखी 3 महिलांनी खरात विरोधात तक्रार दिलेली आहे। अनेक महिलांचं लैंगिक शोषण या खरातनं केलेलं आहे आणि त्या प्रकरणी आता तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे। विशेष तपास पथकाच्या कार्यवाहीला या तक्रारींमुळे वेग आला। आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे। त्यासोबतच यामुळे इतरही काही महिला या समोर येऊ शकतात आणि या खरातचे काळे कारनामे उघड होते। अशोक खरातची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करा, सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी ही मागणी केली आहे। आताच्या घटनेला मी याला पहिला टप्पा मानते आणि याच्या पुढे अनेक गोष्टी होणं बाकी आहे। पहिला म्हणजे जेवढे राजकारणी या खरातांकडनं ओशनो जल घ्यायचे यांची नावं बाहेर आली पाहिजेत। रुपाली चाकणकरांवर FIR होऊन चौकशी होऊन, कारण महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून जर त्यांनी केसेस दाबल्या असतील तर त्या सगळ्या केसेसची कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे आणि ही जेवढी नावं आहेत राजकारण्यांची ती बाहेर आली पाहिजेत। महाराष्ट्राच्या राजकारणाला साफ केलं पाहिजे।